अशा प्रकारे आपण ह्याच्यात पीठ भरून घेतलं आहे. तेलही आपलं छान गरम झालेलं आहे. मी पाहू शकता टाकल्याबरोबर शेव अशी वरती आली आहे, छान फुलून आली आहे. यात आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ काहीही घातलं नाही आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने जसं आपण पूर्वी बनवायचं, फक्त चणा डाळाच्या पिठीचं, हरभरा डाळाच्या पिठाचं आपण शेव बनवायचो, तशीच आपण पिठाची शेव बनवत आहोत. खूप सुंदर कुरकुरीत व चविष्ट होते ही शेव. मी नक्की करून बघा. अशाच प्रकारे आता आपण एकीकडनं छान ती झाल्यावर आपण पलटवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आपण यात हळद घातली नाही तरी रंग किती सुंदर आलेला आहे.